तुमची जर मेष रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. मी जी गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. सुरुवातीला कदाचित तुमचा या गोष्टीवर अजिबातच विश्वास बसणार नाही. पण मंडळी, येत्या 7 जुलैच्या पहाटेपासून मंडळींनो येत्या 7 जुलैच्या पहाटेपासून तुमच्या जीवनात एक असा प्रचंड आणि थक्क करणारा बदल घडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. गेले कित्येक महिन्यापासून ताईंनो दादांनो गेले कित्येक महिन्यापासून तुमच्या मागे लागलेलं दुर्दैवाचं आणि साडेसाती अपयशाचे चक्र आता कायमचे थांबणार असून तुमच्या बंद नशिबाचे टाळे उघडण्याचा एक अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ योग जुळून येत आहे. हा कोणताही हवेतला दावा नाही किंवा निव्वळ मनोरंजनासाठी बनवलेला व्हिडिओ देखील नाही, तर तुमच्या अवतीभोवती घडत असलेल्या अत्यंत सूक्ष्म बदलाची हे जिवंत सत्य आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथे सोडून निघून गेलात, तर तुमच्या दारापर्यंत चालून आलेली ही सुवर्ण संधी तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक मोठी कल्टाणी देणारा हा क्षण नेमका कोणता आहे हे अगदी शांत डोक्याने आणि पूर्ण एकत्रतेने समजून घ्या. गेले काही काळापासून तुम्ही ज्या कठीण परिस्थितीतून प्रवास करत आहात ते पाहता अनेकदा तुमच्या मनात आलेली असेल की आता सगळं संपलंय का? रात्रीच्या शांतेत जेव्हा तुम्ही एकटे बसून विचार करताना मंडई, तेव्हा डोळ्यात आलेले अश्रू लपवणे तुम्हाला कठीण जातं. मेष राशीच्या मंडई स्वभावातच अत्यंत करारी, कष्टाळू आणि कमलेची स्वभावानी असतात. कोणासमोर उगाच हात पसरणे किंवा स्वतःची लाचारी दाखवणे तुमच्या तत्वात नाही आणि रक्तात कधीच बसत पण नाही. पण तुमच्या या स्वाभिमानाची आणि नियतीने गेले काही दिवसात अत्यंत कडक परीक्षा घेतली आहे. तुम्ही पैशाच्या इतके प्रचंड चणचणे आणि तणाव अनुभवला आहे की अगदी अत्यंत गरजेच्या गोष्टीसाठी सुद्धा पैशाची जुळवाजुळव करताना तुमचे नाकी नऊ आल्यासारखे तुम्हाला वाटत होते. पैसे हातात येतात, पण ते कुठे आणि कसे खर्च होऊन जातात याचा ताळमेळ लागणं कठीण जात होतं. स्वतःच्या हक्काचे पैसे, स्वतः कष्टाने कमवलेले पैसे इतरांकडे मागताना सुद्धा तुम्हाला मान खाली घालवून लागायची. यापेक्षा मोठी मानसिक वेदना तुमच्यासाठी दुसरी कोणतीही नसेल. या आर्थिक टंचाईचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर आणि मनाच्या शांतीवर पडताना स्पष्ट दिसत आहे. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमचे 100% योगदान देऊन सुद्धा तुमच्या कष्टाचे कौतुक करण्याऐवजी किंवा कौतुक होण्याऐवजी तुमच्यावरच सतत चुका काढल्या जातील असे नकर्मक वातावरण तयार झाले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते. जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हो मंडळी, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पण बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस केलं तर प्रत्येक मेष राशीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत हा नक्कीच पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वरिष्ठांचे टोमणे आणि सहकार्यांचे अंतर्गत राजकारण यामुळे तुम्ही कामावर जाणं म्हणजे एक मानसिक छळ समजू लागला आहात. कित्येक वेळा ही नोकरी आत्ता सोडून द्यावी असा विचार तुमच्या मनात डोकून गेला असेल, पण पाठीवर असलेल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही स्वतःचं मन मारून प्रत्येक दिवस कसा तरी काढत आहात. व्यवसाय करणाऱ्या ताईंनो दादांनो, म्हणजेच की आपल्या जे काही ताई व्यवसाय करतात किंवा बाहेर नोकरी करतात, ज्या किंवा दादांची अवस्था तर अशी झाली किंवा ताईंची अशी अवस्था झाली, ग्राहक दुकानात येतो, चौकशी करतो, पण खरेदी न करताच निघून जातो. नवीन व्यापारी करार अगदी अंतिम टप्प्यात येतो आणि अचानक रेंगाळतात. तुमची महत्त्वाची कामे, मग ती बँकेची असो, जमिनीची असो किंवा कोर्ट कचेरीची, ती सगळी जणू एकाच जागी खिळून राहिल्यासारखी वाटत आहेत. पण आता इथून पुढे जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्या रात्रीची झोप उडवणारी ठरू शकते. हो, निसर्ग तुम्हाला अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचे संकेत देत आहे मंडळी, ज्याकडे तुम्ही आजवर पूर्णपणे दुर्लक्ष केलाय. यातील पहिला आणि मोठा संकेत म्हणजे गेले 2-4 दिवसात अचानक तुमच्या मोबाईलवर एखादा असा व्यक्तीचा मेसेज किंवा फोन आला आहे का, ज्याच्याशी तुमचं गेले अनेक वर्षापासून कोणताही संपर्क नव्हता, किंवा अचानक रस्त्याने जाताना तुम्हाला एखादी जुनी परिचारी किंवा तुमची एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली आहे का? जर असं घडलं असेल तर हा केवळ एक योगायोग नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यातील जुने वाईट वेळ संपून
नवीन मार्ग मोकळे होतात ना, तेव्हा भूतकाळातील सकर्मक धागे निसर्ग तुमच्या समोर आणून उभा करतो. हा संकेत स्पष्ट करतो की 7 जुलै मंडळींनो 7 जुलै 2026 नंतर तुम्हाला एका अशा व्यक्तीच्या माध्यमातून मोठी संधी मिळू शकते, जी तुमच्या कामाचा अडकलेला घोडा पुढे नेण्यास मोठी मदत करेल. आता आपण दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि आश्चर्यकारक खुलाशाकडे वळूया. तुमच्या स्वतःच्या स्वभावात आणि मानसिकतेत अचानक एक वेगळाच बदल जाणू लागला आहे. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मेष राशीचे मंडळी स्वभावात खूप उतावळे असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी लगेच हवी असते आणि याच उतावळेपणामुळे अनेकदा तुमचे मोठे नुकसान होते. पण गेले काही दिवसात सकाळी उठल्यानंतर मनात कोणती चिंता किंवा घाई नसताना अचानक एक अनामिका शांतता आणि मनाला संयम जाणू लागला आहे का? अनेकदा आपण रात्री झोपताना मनात खूप विचार करतो, विचारांची काऊर माजलेली असते. पण गेले काही दिवसात तुम्हाला अचानक गाढ झोप लागली असेल किंवा पहाटेच्या वेळी तुमची झोप अचानक उडली असेल आणि मन एकदम हलकं वाटत असेल, हा निसर्गाचा दुसरा संकेत आहे, जो दर्शवतो की तुमच्या मनातील अतिविचार करण्याची सवय, तुमच्या उतळेपणा आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा आता बाहेर पडत असून ती तिथे एका नवीन आत्मविश्वासाचा आणि कमलेच्या संयमाचा संचार होत आहे. हा बदललेला स्वभाव तुम्हाला 7 जुलै नंतर नोकरी व्यवसायात अत्यंत धाडसी पण योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकतो, ज्याचे परिणाम पाहून तुमचे विरोध सुद्धा थक्क होतील. तिसरा मोठा खुलासा मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मेषराशीच्या मंडळींनो, तुमच्या नातेसंबंधाशी विषय आहे, जो ऐकून तुमचे मन सुखावून जाईल. मेषराशीचे लोक मनाचे खूप साफ असतात, पण त्यांचा राग खूप तीव्र असतो. या तीव्र रागामुळे आणि गैरसमजामुळे गेले काही महिन्यात तुमच्या स्वतःच्या हक्काच्या माणसासोबत तुमचे मोठे वाद झाले होते. ज्या व्यक्तींना तुम्ही जीवापाड जपलं, त्यांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला किंवा तुमच्या पाठीत खंजीर खूप असला असं तुम्हाला वाटत असेल. यामुळे तुमच्या मनाला झालेल्या जखमा अजूनही खूप खोल आहेत. पण आता निसर्गाने तिसरा संकेत दिला आहे. तुमच्या जीवनसाथीच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यात अचानक मावळपणा आणि प्रेमळपणा आल्याची जाणीव होत आहे. जे लोक आजवर तुमच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेत होते, तुमच्या रागाला कारणीभूत ठरत होते, ते आता तुमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊ लागलेत. हा बदल दर्शवतो की 7 जुलै नंतर तुमच्या स्वभावातील उग्रपणा आणि नात्यामधील सर्व कठोरता संपून एक नवीन गोडवा निर्माण होणार आहे. घरात चालत आलेला तणाव आणि वाद कमी झाल्यामुळे तुम्हाला एक उत्तम मानसिक शांतता लाभेल, जी तुम्हाला नवीन कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. चौथा आणि सर्वात मोठा चमत्कार तुमच्या अडकलेल्या कामाच्या बाबत घडणार आहे. तुम्हालाही हा अनुभव आला आहे का मंडळी, की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडतात आणि ते काम अगदी शेवटच्या क्षणी कोणत्या ना कोणत्या छोट्या कारणावरून किंवा अडथळ्यामुळे अडकून पडतं. पण आता हा अडथळा दूर होण्यासाठी पूर्णपणे अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. निसर्गाचा चौथा संकेत असा आहे की तुम्हाला अचानक कुठून तरी जुने येणे किंवा अडकलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली. जर तुम्हाला अचानक एखाद्या अज्ञात स्रोतातून लहान का होईना पण धनलाभ झाला असेल किंवा शेअर्स, विमा यांसारख्या जुन्या गुंतवणुकीतून काही सकारात्मक बातमी आली असेल, तर समजून जा की आर्थिक कोंडी फुटण्याची ही सुरुवात झाली आहे. 7 जुलै नंतर तुमचे जे काम सरकारी दरबारी किंवा इतर ठिकाणी रखडले होते, तिथे तुम्हाला अचानक एका वरिष्ठ व्यक्तीची मदत लाभेल आणि ते काम कोणत्याही मोठ्या त्रासाशिवाय पूर्ण होईल. मंडळी, ताईंनो, दादांनो, आणि आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या एक अत्यंत संवेदनशील आणि भावनिक टप्प्यावर आलो आहोत. जर विचार करा मंडळी, गेल्या काही वर्षात तुम्ही काय गमावलं आणि काय कमवलं. लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा नेहमीच फायदा घेतला. ज्यांना तुम्ही त्यांच्या कठीण काळात सर्वात मोठी मदत केली, त्यांनी तुमची वेळ आल्यावर तुमच्याकडे पाठ फिरवली. तुम्ही अनेकदा देवाकडे डोळ्यात पाणी आणून विचारलं असेल, पण विचारलं नाही, विचारलंच असेल, माझं नशीब एवढं का कठीण आहे, माझं नशीब का एवढं वाईट आहे, मी कोणाचं वाईट केलं होतं. तुमच्या स्वाभिमानाला समाजाने वेगवेगळ्या प्रकारची ठेच पोचवली. पण लक्षात ठेवा, मेष राशीचा माणूस कधीही लाचार होत नाही. तुम्ही या सर्व संकटांना तोंड देत आजपर्यंत खंबीरपणे उभे राहिलात. हाच तुमचा सर्वात मोठा विजय आहे. तुमच्या या संघर्षाची परिसीमा आता संपण्याच्या मार्गावर आहे. ब्रह्मांडात तुमच्या कर्माची नोंद झाली असून 7 जुलैच्या सूर्योदयासोबत तुमच्या कष्टाची चीज होण्याची वेळ आली आहे. 7 जुलै नंतर आयुष्यात जे सकारात्मक बदल घडणार आहेत, ते आता तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एक नवीन स्थैर्य आणि प्रतिष्ठा मिळवून देतील.
नोकरीमध्ये अचानक तुमची बदललेली एका चांगल्या ठिकाणी होण्याचा योग येऊ शकतो किंवा तुम्हाला नवीन जबाबदाऱ्यासह मंडळींना तुम्हाला नवीन जबाबदाऱ्यासह पगारवाढ मिळण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार अत्यंत सन्मानाची नोकरी मिळण्याची उत्तम संधी लाभेल. व्यवसायात ग्राहकांची ये-जा कमलेची वाढेल आणि नवीन बाजारपेठ तुमच्यासाठी खुली होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. पैशांची आवक स्थिर झाल्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यातील योजनेवर शांतपणे ठाम करू शकाल. समाजात तुमची गेलेली प्रतिष्ठा आणि मानसन्मान तुम्हाला दुप्पट वेगाने परत मिळेल. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आणि आत्मविश्वास दिसेल ज्यामुळे लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देऊ लागतील. आता मी तुम्हाला त्या एका महाशक्तिशाली आणि अत्यंत गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे. ज्या प्रभावी उपायाने तुमच्या नशिबातले राहिलेले सर्व अडथळे कायमचे दूर होतील. हा उपाय काय आहे हे सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करते. मंडळी, हा उपाय कोणताही खर्चिक उपाय नाही किंवा कोणताही मोठी कर्मकांडाची विधी नाही. केवळ यासाठी तुम्हाला तासनतास बसण्याची देखील गरज नाही. हा एक अत्यंत साधा, घरगुती आणि तितकाच अमोघ उपाय आहे. हा उपाय करताना तुमच्या मनात कुठलीही शंका किंवा अविश्वास नसावा, कारण विश्वासाशिवाय कोणतीही शक्ती काम करत नाही. हा उपाय तुमच्या मेष राशीच्या मूळ ऊर्जेशी जोडला आहे, जी थेट निसर्गाच्या एका मोठ्या शक्तीकडून निमंत्रित होते. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्या घरातील वातावरणात कसा सकारात्मक बदल होते हे तुम्ही स्वतः पाहाल. हा चमत्कारी उपाय तुम्हाला 7 जुलैच्या सकाळी करण्याचा सल्ला दिला जात आहे. उपाय सांगण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. सकाळी उठून स्नान करा आणि कपडे स्वच्छ परिधान करा. त्यानंतर तांब्याच्या एका पात्र्यात तांब्या घेऊन त्यात स्वच्छ पाणी घ्या. पाणी हे अगदी शुद्ध स्वच्छ असावं. त्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर लाल कुंकू आणि एक लाल रंगाचं फूल टाका. जलपात्र हातात घेऊन घराच्या पूर्व दिशेला उभे राहा आणि उगवत्या सूर्याला ते जल अर्पण करा. जल अर्पण करताना तुमचे डोळे बंद असावेत आणि मनामध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्यातली मोठी अडचण दूर करण्यासाठी सूर्यदेवाकडे प्रार्थना करा. सूर्य हा मेष राशीमध्ये उच्च स्थानी असतो आणि जेव्हा तुम्ही या ऊर्जेला शरण जाता तेव्हा नशिबाचे सर्वच दरवाजे उघडण्याची अनुकूल परिस्थिती तयार होते. हा उपाय सलग 9 दिवस न विसरता केल्यास तुम्हाला त्याचे उत्तम आणि चमत्कारी लाभ दिसून येतील. मेष राशीच्या मंडळींनो, तुमचे येणारे दिवस अत्यंत आनंदाचे, समाधानाचे आणि यशाचे असण्याचे सुंदर योग निर्माण होत आहेत. भूतकाळातील अपयश आणि दुःख पूर्णपणे विसरून एका नव्या उत्साहाने या नवीन आयुष्याचं स्वागत करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून पटला असेल, आवडला असेल आणि तुमच्या मनात आशेचा किरण जागा झाला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या मित्रपरिवारातील किंवा नातेवाईकांमधील ज्यांची मेष रास आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांनाही यातून मदत होईल. तर भेटू मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी